ही आहे खव्याची खीर। तर या पद्धतीनं तुम्ही खव्याची खीर घरी नक्की बनवून बघा, टेस्ट करा आणि नंतर कमेंटमध्ये सांगा ही खव्याची खीर कशी झाली ते। ही खव्याची खीर खूप अशी टेस्टी होते, खूप सुंदर होते। तर या पद्धतीनं तुम्ही घरी रेसिपी नक्की बनवून बघा। नमस्कार, केशर रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवूयात खव्याची खीर। तुम्ही जर खव्याची खीर एकदा बनवाल आणि ती टेस्ट कराल तर एवढी सुंदर लागते, तर तुम्ही तांदळाची खीर, रव्याची खीर, शेवयाची खीर विसरून जाल आणि नेहमी तुम्ही खव्याची खीर बनवाल। तर चला तर मग उशीर न करता वळूयात रेसिपीकडे। तर ही खीर बनवण्यासाठी मी दूध हे मोजून घेत आहे। हे बघा, दूध हे फुल क्रीम दूध आहे, ते मी साईसहित घेत आहे। तर 2 वाट्या दूध घेत आहे मी। तर दुधाला उकळी आलेली आहे। दूध आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूयात आणि गॅसची आच मंद करायची दुधाची। आणि इथे एक आपण पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे। बदाम आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत, त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट छान असे भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचा क्रंच दाताखाली असा छान येतो। तर ड्रायफ्रूट थोडेसे भाजत आले की त्यामध्ये खोबरं घालायचं आहे।
खोबरं घातलेलं आहे. आता आपण यामध्ये हा खवा घालूयात. तर बघा, या खिरीमध्ये आपण तांदूळ, शेवया, रवा वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. पूर्णपणे खव्याची खीर आहे. तर बघा, खीरचं टेक्स्चर बघा किती सुंदर झालेलं आहे बघा. तर ही खीर बनण्यासाठी आणखीन आपल्याला 10 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. खीर आता मंद आचेवर आपण उकळून घेणार आहोत. त्यामध्ये घालत आहे वेलची पावडर आणि त्याच वाटीने 1 अर्धी वाटी साखर. आणखी 5 मिनिट छान असं आटवून घेऊया. तर बघा, ही खीर 5 मिनिटं आटवल्यानंतर बघा त्याचं टेक्स्चर बघा कसं झालेलं आहे. बघा कशी घट्ट झालेली आहे. तर ही खीर अतिशय सुंदर लागते, टेस्टी लागते. तर बघा किती छान अशी खीर झालेली आहे. तर आता गॅस बंद करायचा आणि एका बॉलमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. तर बघा किती सुंदर अशी खीर झालेली आहे. अगदी 1 वाटी खव्यामध्ये अशी घट्ट झालेली आहे. तर बघा, तुम्ही या पद्धतीनं हे प्रमाण वापरून ही खव्याची खीर घरी नक्की ट्राय करून बघा. बघा किती सुंदर होते ही खीर. त्यावरती थोडासा पिस्ता घालायचा आहे. आणि थोडेसे केशरचे धागे. तर बघा, ही खव्याची खीर किती छान अशी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.